चला 12वे प्रतिनिधी पाठवायचे दोन्ही संघ. तो दोन्ही संघाला विजयाच्या शुभेच्छा. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. सूरज केणे आणि प्रणव ही जोडी. सूरज केणेला आपण पाहतोय या मैदानावरती. जबरदस्त हाय व्होल्टेज मॅच आपल्याला रंगताना पाहायला मिळेल. 7 स्टार आमने लोणार भिवंडी आणि एका बाजूला संघ आहे दिया 11. सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत या स्पर्धेमध्ये. सूरज आणि सूरजच्या सोबत प्रणवने अप्रतिम खेळ साकारला होता मागच्या मॅच मध्ये. त्याच कामगिरीचं सातत्य राखण्यासाठी आणि गोलंदाज मनोजला आपण पाहतोय. मनोज दोन्ही संघाला विजयाच्या शुभेच्छा घेऊन चालतोय मॅचच्या दिशेने. सामना होतो स्वरूप 4 षटकांची लढत. 2 दिग्गज संघ एकमेकांच्या समोर आलेत. फाईट करतील या आई एकवीर चषक 2025च्या पर्वामध्ये. आजचा खुला गटाचा लॉट होता. कालच्या दिवशी 40+ आपण संघ 8 पाहिले होते. त्यातून आपण पाहिलं तर पीके अँड सन्स डोंबिवली फायनल मध्ये प्रवेश केलाय. आज देखील एक संघ आपल्याला पाहायला मिळेल मेगा फायनलच्या लढतीमध्ये. तो संघ कोणता असेल हे पाहण्यासाठी काही अवधी आपल्याला वाट पाहावी लागेल. मनोज आणि मनोजच्या समोर सूरज. गेम ऑन. सामन्याची सुरुवात. पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती अप्रतिम स्ट्रोक, अप्रतिम नजराणा. पॉइंटच्या डोक्यावरून सूरजच्या बॅट मधून चौकार. जबरदस्त एक्झिक्युशन आपण पाहिलं फलंदाज सूरजच्या बॅट मधून. जबरदस्त टेक्निकल शॉट आपण पाहिला पॉइंटच्या डोक्यावरून. आणि आता मात्र पहिल्या चेंडूवरती आक्रमण केलंय. इरादे स्पष्ट केलेत आणि त्या माध्यमातून कशा प्रकारचा खेळ करतोय सूरज आणि प्रणव दिया 11 संघाकडून. पहिल्या चेंडूवरती चौकार. सामना सुरू करायचा आहे प्लीज. पहिल्या चेंडूला अप्रतिम स्ट्रोक आपण पाहिला सूरजच्या बॅट मधून. त्या सूरजच्या सोबत प्रणव. बॉल तयार. बॉलिंग ट्रॅकवर षटकातला घेऊन येतोय. पुढचा चेंडू. उत्तर देण्याची गरज मनोज. हा ट्रॅकर होता. अजून एक धमाकेदार स्ट्रोक आणि यावेळेस जाईल सीमारेषेच्या बाहेर. उत्तर तेच चेंडू फरार होईल 4 धावांसाठी. चौकार. जबरदस्त फटकेबाजी. वाघासारखी फलंदाजी करतोय सूरज. 2 चेंडू 2 चौकार. उत्तर देण्याची गरज गोलंदाज मनोज. पुन्हा एकदा वेदांकडून. तिसरा चेंडू आणि त्याच्यावरती रिझल्ट सुद्धा तोच. तिसरा लागोपाठचा चौकार. तीन चेंडू 3 लागोपाठचे चौकार. 3 चेंडू 3 वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आपण पाहिले. पॉइंट त्यानंतर लॉंग ऑन. जबरदस्त फटकेबाजी सूरजच्या बॅट मधून. पुन्हा एकदा मनोज. सूरज स्ट्राइक वर. यावेळेस मात्र समोरच्या दिशेने अप्रतिम स्वीट साऊंड टक आणि हा षटकार.
सूरज खेने जबरदस्त बॅटिंग. भावले गावचा सुपुत्र आज या मैदानावरती आग ओकणारी फलंदाजी. 3 चौकार 1 षटकार आणि प्रचंड दबाव वाढतोय गोलंदाज मनोज वरती. धावसंख्येचा विचार केला तर 18 धावा धावफलकावर. वेगवान गोलंदाजाच्या गोलंदाजीवरती आक्रमण केलंय, त्याचं उत्तर देण्याची जरूर गरज. मनोज कशा प्रकारे थांबवेल या 2 चेंडूंमध्ये. स्ट्राईक एंडला फलंदाज सूरज. सूरज इज ऑन स्ट्राईक. मनोज अजून एक सुंदर चेंडू. मिस टायमिंग स्ट्रोक आहे. एकच धाव. स्ट्राईक रोटेट होईल आणि प्रणव आपण पाहतोय स्ट्राईक वरती येतात. एका क्षणाला वाटलं होतं की एज लागली आहे, यष्टीरक्षक झेल टिपेल, पण किस्मत भी बहादुरों का साथ देती है. त्यानंतर धावसंख्या धावफलकावरती 19 धावा. बॉल तयार. बॉलिंग ट्रॅकवर षटकातला पुढचा चेंडू घेऊन आप ट्रॅकर होता. यावेळेस पुल केलाय. प्रणवच्या बॅट मधून अप्रतिम नजराणा. 2 खेळाडू प्रयत्न करतील. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. त्या दरम्यान 2 धावा वसूल केल्या आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या तब्बल 21 धावा. डीजे दुसरं षटक गोलंदाज अक्षय थटेला आपण पाहतोय. घेऊन येतोय अक्षय. 7 स्टार आमने लोनाड असोसिएशन भिवंडी यांचा हा संघ आपण पाहतोय. समोर सूरज खेणे. बॉल तयार. अक्षय थेटे समोर सूरज. पहिलाच बॉल आप ट्रॅकर होता. पुल केला. यावेळेस पॉवरफुल नाहीये. पहिल्या चेंडूवरती बिग विकेट डाऊन. फलंदाज बाद. सूरज आपलं एक काम बजावून जरूर गेला. जबरदस्त बॅटिंग दाखवली. पहिल्या चेंडूवरती ब्रेक थ्रू मिळवून दिलाय गोलंदाज अक्षय थेटेनं. आकाशला आपण पाहतोय 3ऱ्या क्रमांकावर. अक्षय वेगवान 3रा चेंडू. बॅटशी उचित संपर्क साधू शकला नाही. त्या दरम्यान एकच धाव. लेग 22च्या स्वरूपामध्ये. धावसंख्या 21 सर्कल पुढे. 22 धावा धावफलकावरती. 22 रन्स ऑन बोर्ड. 22 धावा आतापर्यंत झळकल्यात. पुढचा बॉल. यावेळेस मात्र ब्लॉक होल मध्ये होता. चांगलं क्षेत्ररक्षण. अप्रतिम फिल्डिंग. डॉट बॉल पाहायला मिळतोय. या षटकामध्ये एक चांगला कमबॅक म्हणता येईल. 3 चेंडूमध्ये एकच धाव खर्च केली. एक सिंगल, एक विकेट, एक डॉट. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. यावेळेस मात्र मिस टायमिंग स्ट्रोक जरूर पॉइंटच्या क्षेत्रामध्ये.
एकच धाव देऊन जाईल आणि 23 धावा धावफलकावरती झळकतात. 23 रन्स ऑन बोर्ड. पुढचा बॉल. यावेळेस गती परिवर्तन आकाश शिंदे बॅट मधून मिस्टर मिक्सोक आहे आणि टिपला जाईल एक सुंदर झेल. फलंदाज बाद. नवीन फलंदाज दिनू मैदानाच्या आतमध्ये येतात. यावेळेला दिनू यांची पोझिशन थोडीशी बदलली जरूर. चौथ्या क्रमांकावरती धावसंख्येचा विचार केला तर 23. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. अक्षयने एक चांगलं कमबॅक या षटकामध्ये करून दिलं आपल्या संघाला. 2 विकेट, 2 सिंगल आणि 1 डॉट बॉल. एक चांगलं व्हेरिएशन. स्ट्राईक एंडला दिनू येत आहेत. वन ऑफ द बेस्ट हार्ड हिटर. मागच्या मॅच मध्ये देखील खूप चांगली फलंदाजी आपल्याला दाखवली, पण त्या ताकदीची आता मात्र गरज आहे. आणि आकाश आणि सूरज सारखे फलंदाज मैदानातून बाहेर पडलेत. अक्षय गती परिवर्तन केलं. यावेळेस दिशा थोडीशी खराब. वाईटचा इशारा होतोय. धावसंख्येवर पोहोचले एकूण 24 या धावसंख्येवर. 24 रन्स ऑन बोर्ड. प्रोग्रेस ऑफ सेकंड ओव्हर. दुसरं षटक सुरू असताना पहिल्या षटकामध्ये 21 आल्या होत्या. या षटकामध्ये आतापर्यंत 3च खर्च केल्यात. 2 महत्वाचे गडी बाद केलेत. हा ट्रॅकर होता, पूल केलाय. क्षेत्ररक्षक येईल. एकच धाव देऊन जाईल. षटक क्रमांक दुसऱ्यामध्ये समाप्ती होईल. दुसऱ्या षटका आणि 2 षटकानंतर धावसंख्या धावफलकावरती फक्त आणि फक्त 25. 2 गडी बाद. दिया 11. षटक क्रमांक 3 सुनीलला पाहतोय. स्ट्राईक एंडला फलंदाज दिनू. आता मात्र बोटे फटके फार गरजेचं दिया 11 साठी. दिनू आणि प्रणवच्या जोडी समोर गोलंदाज सुनील वेदांकडून. बॉल तयार. सुनील पहिलाच बॉल आणि यावेळेस मात्र बिग विकेट डाऊन. दिनूच्या खेळीचा अंत. बसतोय अजून एक धक्का. धावसंख्या 25 आपल्याला पाहायला मिळेल. महेंद्रला पाहतोय आपण. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये 5व्या क्रमांकावरती महेंद्र. महेंद्रला पाहतोय. पहिल्या चेंडूवरती महत्वाचा विकेट कॅरी केलाय.
महेंद्र इज ऑन स्ट्राईक आणि गोलंदाज सुनीलचं कौतुक करावं लागेल, ज्याने मात्र अप्रतिम अशी गोलंदाजी आतापर्यंत दाखवली. गोलंदाज तयार, बॉलिंग ट्रॅकवर षटकातला पुढचा चेंडू घेऊन सुनील. सुनील सामोरा आहे महेंद्र, वन ऑफ द बेस्ट स्टार्टर. हा ट्रॅकर होता, आले आले आक्रमण केलंय, पुल केलाय, पॉवरफुल पॉवर पॅक धमाकेदार स्ट्रोक, षटकार. फलकावरती तब्बल 31 धावा फलकावरती, 31 रन्स ऑन बोर्ड. सुनीलच्या चेंडूला पाठवून दिलाय सीमारेषेच्या बाहेर. महेंद्रच्या बॅटमधून कमबॅक करावं लागेल सुनीलला. अप्रतिम असा फटका, पहिल्या चेंडूवरती विकेट मिळाली, दुसऱ्या चेंडूवरती उत्तुंग असा षटकार. स्ट्राईक एंडला महेंद्र. हाफ ट्रॅकर होता, यावेळेस पुन्हा एकदा पूल केला यावेळेस आणि आहे पॉवरफुल सीमारेषेचा वेध घेणारा षटकार. आणि दोन उत्तुंग षटकार पाहायला मिळतात. धावसंख्या धावफलकावरती 37 रन्स ऑन बोर्ड. लागोपाठचा तिसरा येईल का हे देखील पाहणं गरजेचं आहे. दोन आतापर्यंत ठोकल्यात महेंद्रच्या बॅटमधून. बॉल तयार, बॉलिंग ट्रॅकवर घेऊन येतोय षटकातला पुढचा चेंडू. कमबॅक करण्याची गरज सुनील. आणि आता मात्र स्टॅमिंग स्ट्रोक, क्विक रिप्लाय देण्याचा प्रयत्न, झेल टिप्लाय आणि फलंदाज बाद. बाहेर पाठवलाय प्रणव आणि जेपी, ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्या धावफलकावरती तब्बल 37 रन्स ऑन बोर्ड. बॉल तयार, सुनील. जेपी हा ट्रॅकर होता, पुल करायचा प्रयत्न, यष्टीरक्षक बीट झालेत आणि त्या दरम्यान एकच धाव. एका धावेच्या मदतीने धावसंख्या 38 रन्स ऑन बोर्ड. 38 धावा धाव फलकावरती. रन्स ऑन बोर्ड. स्ट्राईक एंडला फलंदाज प्रणव, ज्याला बऱ्याच कालावधीनंतर आपण पाहिलं तर स्ट्राईक मिळाली आहे. सुनील वेगवान चेंडू आहे, उडवलाय हवेत, क्षेत्ररक्षक येतील, झेलची संधी आणि
रिव्ह्यू मागितलाय पंचांनी, बघूया. पंच शेवटचा नॉट आउट हा निर्णय दिलाय आणि 3 धावा मिळतील. सुधावसके जाऊन पोहोचेल. 2 धावा. ओके, सुधावसके 41 धावा धावफलक वरती. 41 रन्स ऑन बोर्ड. प्रतीकला पाहतो. प्रतीक प्रतीक घेऊन येतोय शेवटचं षटक. 3 षटकामध्ये 41 बनवले आहेत. स्ट्राईक एंडला फलंदाज प्रणव. पहिलाच बॉल ऑफ ट्रॅकर पुल करतात पॉइंटच्या क्षेत्रामध्ये वेगवान पद्धतीनं चेंडू सीमारेषे बाहेर चौकार. करलाय धावसंख्या धावफलकावरती तब्बल 45 धावा. 45 रन्स ऑन बोर्ड. पुढचा बॉल हाफ ट्रॅकर होता. पुल करण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग स्ट्रोक आहे आणि यावेळेस मात्र सुंदर झेल टिपला जाईल. फलंदाज बाद. पहिल्या चेंडूची चौकार आणि त्यानंतर विकेट. श्यामला आपण पाहतोय, न्यू बॅट्समन श्याम चौधरी. क्रमांक आपण पाहिलं तर तब्बल 7व्या क्रमांकावरती जयेश पाटीलच्या सोबत. बॉल तयार. श्याम चौधरीला आपण पाहतोय.
लेफ्ट हँडेड बॅट्समन आहे त्यामुळे क्षेत्ररक्षण थोडस बदलतात. बॉल तयार. हा ट्रॅकर आले आले आक्रमण केलं. फुल पॉवर पॅक धमाका षटकार. एक धावफलकावरती. पुढचा बॉल 51 आणि आता मात्र अजून एक धमाका पाहायला मिळतोय. सीधा 57 धावफलकावरती. बॉल तयार. बॉलिंग ट्रॅकवर षटकातला पुढचा चेंडू घेऊन हा ट्रॅकर होता. यावेळेस फुल केलाय. एक चांगलं क्षेत्ररक्षण दाखवलं. एकच धाव. दुसऱ्या धावेचा प्रयत्न फेकी येईपर्यंत नॉन स्ट्रायकिंग एंडवरती मात्र फलंदाज होतोय बाद. बॉल तयार. जेपी इज ऑन स्ट्राइक. बॉल तयार. पुढील चेंडू घेऊन गती परिवर्तन केलंय. जेपीच्या बॅट मधून फटका फसतोय आणि फलंदाज बाद. सो धाव संख्या स्थिरावलेली असेल 58 वरती. 24 चेंडू आणि 59 धावांची गरज आहे मॅच जिंकण्यासाठी. डीजे
अनिकेत सानप. स्ट्राईक एंडला फलंदाज अक्षय आणि अक्षयच्या सोबत सनी. पहिला चेंडू, पहिलाच बॉल स्टिअर करतायत क्षेत्ररक्षक येईल जेपी. एक धाव कंप्लीट. दुसरा धावेचा प्रयत्न आणि बघता बघता 2 धावा. चांगली रनिंग बिटवीन द विकेट आपण पाहतोय. 2 धावांनी सुरुवात केली आहे. करायच्या तब्बल 59. अजूनही करायच्या 57. गोलंदाज तयार. बॉलिंग ट्रॅकवर. पुढचा बॉल हाफ ट्रॅकर आहे यावेळेस पॉइंटच्या क्षेत्रात. मैदानाच्या आत सिंगल आहे. एकच धाव मिळते. धाव संख्या 3 आपण पाहतोय. पुढचा बॉल सज्ज असेल गोलंदाज अनिकेत. गती परिवर्तन केलाय. खूप चांगली लाईन पाहायला मिळते. कलात्मकता सिद्ध केली डॉट बॉलच्या मदतीने. धावसंख्येचा विचार केला तर 3 धावा खर्च केल्यात 3 चेंडूमध्ये. 1 डॉट, 1 डबल, 1 सिंगल. पुन्हा एकदा अनिकेत बॉलिंग ट्रॅकवर षटकातला घेऊन येतोय. पुढचा चेंडू पहिल्या षटकापासून वर्चस्व गाजवायचंय DI11 ला. यावेळेस मात्र समोरच्या दिशेने अप्रतिम स्ट्रोक गॅप आहे. प्रणवचे प्रयत्न अपयशी ठरतात. सीमारेषे बाहेर चौकार. आणि या चौकाराच्या नंतर धावसंख्या धावफलकावरती 7. पुढील चेंडू सज्ज असेल गोलंदाज. यावेळेस मात्र इंटू द ब्लॉक होल. यष्ट्या उखडून टाकल्यात. फलंदाज बाद. पहिला विकेट डाऊन. वरच बॅटच्या दिशेने गोलंदाज अनिकेत. नवीन फलंदाज येतोय मैदानामध्ये विनय. विनय टू अनिकेत. इंटू द ब्लॉक होल आपण पाहिला. चांगलं क्षेत्ररक्षण पण आणि पंचांचं बोट आकाशाच्या दिशेने. 1 मोर विकेट डाऊन.
गोलंदाज किरण येतात. षटक क्रमांक 2 घेऊन. योगेश्वरला आपण पाहतोय लागोपाठ 3 सामन्यांमध्ये अर्धशतक झळकवण्याचा विक्रम ज्याच्या नावावरती आहे एकाच स्पर्धेमध्ये. योगेश्वर बॉल तयार, बॉलिंग ट्रॅक वर. किरण पहिलाच बॉल, पहिला चेंडू फेकून दिलाय. एक जबरदस्त स्ट्रोक एक्झिक्यूट केलाय. षटकार. जबरदस्त स्ट्रोक एक्झिक्यूट केलाय षटकाराच्या स्वरूपात. धावसंख्या धाव फलकावरती 13 रन्स ऑन बोर्ड. पहिला चेंडू फेकून दिलाय सीमारेषेच्या बाहेर. आपण त्यांना पाहतो त्यामुळे एकमेकांचे कच्चे धुवे जरूर माहित असतील. आणि किरण सारख्या गोलंदाजावरती ज्यांनी या स्पर्धेमध्ये आतापर्यंत अप्रतिम अशी गोलंदाजी केली त्या गोलंदाजावरती आक्रमण केलंय. पहिला चेंडू फेस करताना फेकलाय सीमारेषेच्या बाहेर. किरण उत्तर देण्याची गरज. यावेळेस मात्र दिशा दिली आहे. एक धाव घेण्यापासून थांबवू शकत नाही. एकच धाव. धावसंख्या जाऊन पोहोचेल 14 रन्स ऑन बोर्ड. गोलंदाज तयार, बॉलिंग ट्रॅकवर. किरण पहिल्या चेंडूला षटकार, त्यानंतर सिंगल. एक चांगला क्विक रिप्लाय पण पाहिला या चेंडूवर. एकच धाव खर्च केली. बॉल तयार पुन्हा एकदा, बॉलिंग ट्रॅकवर. किरण यॉर्क लाईनचा चेंडू. चांगली लाईन पाहायला मिळाली, सटीक लाईन पाहायला मिळाली आणि डॉट बॉल. बॉल तयार. किरण बॉलिंग ट्रॅकवर. स्ट्रायकिंग एंडला विनय. गती परिवर्तन केलाय. खूप चांगली लाईन पाहायला मिळते. थोडीशी दिशा आपण पाहिली ऑफस्टिकच्या बाहेर. पंच दंडित करतील व्हाईट बॉल. किरणला पण पाहतोय षटकातील पुढील चेंडू घेऊन. किरण बॉलिंग ट्रॅकवर सज्ज असेल. वैदानेंकडून पुन्हा एकदा यावेळेस यॉर्क लाईनचा चेंडू. अपील जरूर केलं पण बॅटचा स्पर्श झालाय चेंडूला. पंच एक्झॅक्ट सांगतायत अपील जरूर केलं होतं. धावसंख्या जाऊन पोहोचेल 16. चेंडू शिल्लक आहे अजून आपण पाहतोय 2 या षटकामधले. स्ट्राइकिंग एंड वरती आता मात्र लेफ्ट हँडेड आहे योगेश्वर, ज्याने मात्र एक अप्रतिम षटकार ठोकला होता या षटकाच्या सुरुवातीमध्ये. किरण वेगवान चेंडू समोर खेळतायत, क्षेत्ररक्षक आहेत आणि टिपला जाईल एक सुंदर झेल. फलंदाज बाद, बिग विकेट डाऊन.
अक्षयच्या सोबत दैवतला आपण पाहतोय. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. दैवतला पाहतोय. षटकातील घेऊन येतोय पुढचा बॉल. वेगवान चेंडू इंटू द ब्लॉक होल आपण पाहिला. डॉट बॉल आणि डॉट बॉलच्या समाप्तीनंतर हे षटक देखील इथे समाप्त होईल आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 16. डीजे केले होते. तो कौशल कौशल पहिलाच बॉल हाफ ट्रॅकर होता. पुल करण्याचा प्रयत्न बॅट पासून खूपच लांब. डॉट बॉलने एक चांगली सुरुवात. कौशल 5 चेंडू अजूनही शेष या षटकामधले. 43 गरज 11 चेंडूंच्या मदतीने. कौशल पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर घेऊन येतोय षटकातला पुढील चेंडू. गती परिवर्तन केलंय. बॅटशी संपर्क जरूर होऊ शकला नाही पण वाईटचा इशारा देखील आलाय. वाईट +1 अशा 2 धावा. धावसंख्या 18. बॉल तयार बॉलिंग ट्रॅकवर. षटकातला घेऊन येतोय पुढचा चेंडू. दैवात यावेळेस मात्र यष्ट्या उखडल्यात. फलंदाज बाद. नवीन फलंदाज अक्षय मैदानाच्या आतमध्ये. दोन अक्षय मैदानाच्या आतमध्ये. बघूया कशा प्रकारचा खेळ होईल. सामना आपण पाहिला खूपच लांब आहे. चेंडू शिल्लक अजूनही 4. बॉल तयार बॉलिंग ट्रॅकवर. जबरदस्त चेंडू पाहायला मिळतोय. चांगलं क्षेत्ररक्षण पण एक धाव घेण्यापासून थांबवू शकले नाहीत. एकच धाव मिळेल. 19 धावा धावफलकावरती. अक्षय आणि अक्षय ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. बॉल तयार बॉलिंग ट्रॅकवर. सलामीचा फलंदाज अक्षय अजूनही मैदानामध्ये. यावेळेस मात्र वाईटचा इशारा देतोय. धावसंख्या 1 सर्कल पुढे. 20 धावा धावफलकावरती. 39 अजूनही गरज आहे. 1 बाउन्सचा कॉल केलाय पंचांनी.
पुढील चेंडू पुन्हा एकदा बॉल तयार बॉलिंग ट्रॅकवर. यावेळेस मात्र फुल टॉस होता, तोफा होता, कबूल केलाय, त्याला पाठवलाय सीमारेषे बाहेर. पुढील चेंडू गती परिवर्तन यावेळेस ट्रॅव्हल होईल मैदानामध्ये, तोपर्यंत एकच धाव. धावसंख्या 2 पोहोचते तब्बल 27 या आकड्यावर. शेवटचा चेंडू शिल्ला. स्ट्राईक एंडला फलंदाज अक्षय. हाफ ट्रॅकर होता, पुल करण्याचा प्रयत्न, पण षटक या ठिकाणी समाप्त होईल आणि धावसंख्या स्थिरवलेली पाहायला मिळेल ती 27 या धावसंख्येवर. डीजे शेवटचा षटक गोलंदाज विनीत. पहिलाच बॉल फेकून दिलाय सीमा रेषा पार, धमाका षटकार. बॉक्स मध्ये यायचंय. वेगवान चेंडू आहे, फुल टॉस होता, फायदा घेऊ शकले नाहीत व्यवस्थित. 2 धावा यशस्वी पूर्ण होतात. 24 पाहिजेत अजून. 4 चेंडू मध्ये 4 षटकार येणं फार गरजेचं. युवान युवराज 11चे कॅप्टन यांना विनंती करतोय टॉस बॉक्स मध्ये यायचंय. यातल्या विजेत्या संघासोबत आपल्याला फाईट करावी लागेल. बॉल तयार बॉलिंग ट्रॅकवर. यावेळेस मात्र वेगवान चेंडू, नोचा इशारा आलाय. एक धाव कंप्लीट, दुसरीचा प्रयत्न आणि बघता बघता 2. अर्थातच 3 धाव मिळतील आणि नेक्स्ट बॉल फ्री हिट जरूर. 4 चेंडू 21 धावांची गरज. तर बघूयात. 4 चेंडू 21 करायचे आहेत. सो 4 चेंडू करायच्या तब्बल 21 गरज. वॉड मॅच फ्री हिटचा बॉल आहे. विनीत ब्लॉक होल मध्ये पाहायला मिळाला. एक धाव कंप्लीट, दुसरीचा प्रयत्न होईल का आणि बघता बघता 2 धावा. समीकरण 3 चेंडू करायचे 19 ची गरज आहे. 3 चेंडू मध्ये कंपल्सरी
सामना बळ पाहिला 3 षटकार जरी आले तरी एका धावेने पराभूत होऊ शकतो, पण क्रिकेट आहे काही होऊ शकतं. 3 चेंडू 19 ची गरज. गोलंदाज विनीत. स्वप्न जरूर दाखवलंय अक्षयने. अप्रतिम फलंदाजी आतापर्यंत दाखवली. काही चेंडू जर अजून जास्त मिळाले असते. कंपल्सरी चेसिंग. हा ट्रॅकर होता पुल करण्याचा प्रयत्न आणि आता मात्र विनीतने एक चांगला कमबॅक करून दिलं. 18 ची अजूनही गरज आहे. स्ट्राइक एंडला अक्षय. पुढील चेंडू आणि यावेळेस मात्र ट्रॅव्हल होईल मैदानामध्ये, तोपर्यंत एकच धाव. चला युगान युवराज 11चं कॅप्टन यायचंय. युगान युवराज 11चं कॅप्टन. आणि यावेळेस मात्र शेवट गौड करण्याचा प्रयत्न होतोय, तो देखील अपुरा पडेल आणि फलंदाज बाद. चेंडू जमा करायचा आहे. चेंडू जमा करा आणि वळूयात आपण मॅन ऑफ द मॅचच्या दिशेने. सो आपण मॅन ऑफ द मॅच देऊयात. या मॅचचा हिरो सूरज, मॅन ऑफ द मॅच. मी विनंती करतोय सन्माननीय श्री